विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3-1. Our first question is, in the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 cm. Line AB is a tangent at A. Answer the following questions. Our first question is, what is the measure of angle CAB and why? First of all, he gives some instruction, that is, a radius of a circle with center C is 6 cm. Now look toward the figure. Here C is a center. So CA, this distance is actually 6 cm, right? Then line AB is a tangent at A. A is a touching point and AB is a tangent. So first question is, what is the measure of angle CAB? Here, this angle, he asked. We know when radius and tangent meet at a point of contact, then there is a create a right angle. इथे हा right angle create होतो, आपल्याला माहिती आहे. Therefore we write first angle CAB is equal to 90 degree, right? याला reason काय देणार मग? Tangent थेरम, या पद्धतीने आपण याचा आन्सर लिहू शकतो. वाय याचं आन्सर आपल्याला मिळालं टँजंट थेरम, बाय टँजंट थेरम. नाव लुक टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 2. What is the distance of point C from line AB and why? Here we write look, segment AC is perpendicular line AB. आपल्याला माहिती आहे हे परपेंडिक्युलर असतात. मग याच्यावरून आपल्याला त्याने दिलेलं आहे CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. CA किती दिला आहे? 6 सेंटीमीटर. आणि हा जो C पॉइंट आहे हा AB पासनं किती डिस्टन्सवर आहे? 6 सेंटीमीटरवर. देअरफॉर मग सरळ आन्सर लिहायचं. The distance of point C from line AB is 6 cm. The distance of line AB from point C is 6 cm. आता व्हाय त्याचं आन्सर आपण आधीच देऊन टाकला. या पद्धतीने आपण हे दुसरं पण एक्झाम्पल सहजरित्या सोडवू शकतो. आता पहिले दोन आन्सर समजलेत आपल्याला. आता तिसरं, डिस्टन्स AB
6 centimeter here. Find distance BC. BC विचारलेलं आहे बाय पायथागोरस थेरम. आपल्याला पायथागोरस थेरम नुसार हे सोडवता येईल. काय पायथागोरस थेरम? BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आता त्याने दिलेले आहेत त्या किमती इथे टाकायच्यात. AC माहिती आहे 6 स्क्वेअर, AB दिलेलं आहे इथे बघा 6 सेंटीमीटर, दॅट इज 6 स्क्वेअर. किती आलेत? 36 प्लस 36, that is 72. So BC is equal to under root of 72 means how many? 36 into 2, that is 6 root 2 सेंटीमीटर झालं. या पद्धतीने आपल्याला BC सुद्धा काढता आला. आता शेवटचा क्वेश्चन. चौथा प्रश्न. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड व्हाय? आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे हा 6 आहे, हा 6 आहे. एक आपण थेरम शिकलेला आहोत, इक्वल साइड्सच्या अपोजिटचे अँगल कसे असतात? कॉन्ग्रँट असतात, बरोबर. सो इन ट्रायंगल ABC angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. राईट. अँगल ए माहिती आहे आपल्याला, आपण काढलेला आहे, तो राईट अँगल असल्यामुळे तो आला 90 डिग्री. प्लस अँगल बी आणि सी दोघं सारखे असतील, दोघांना आपण x डिग्री मानूया, इज इक्वल टू 180 डिग्री. आता x कसे घेतलेत तुम्हाला माहिती आहे, तो फॉर्म्युला थेरम तुम्ही लिहू शकता. अँगल्स कॉन्ग्रँट साइड अपोजिट आहेत, या साइडच्या अपोजिटले अँगल हे सारखेच असतात, त्या पद्धतीने आपण ते लिहिलेत. मग 90 डिग्री प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे कोणीही सोडू शकतं. 2x इज इक्वल टू हा 90 इकडे येताना मायनस होईल, म्हणजे इथे काय राहिले 90 डिग्री, आणि एक्सची काय आली मग व्हॅल्यू, याला 2ने डिवाइड केलं तर 45 डिग्री. मी थोडंसं डायरेक्ट लिहिलं, तुम्ही हे व्यवस्थित विस्ताराने सोडवू शकता. आता त्याने प्रश्न विचारला व्हाय, का आहे तो? आपण सगळंच माहिती इथे लिहून टाकलेली आहे, किंवा तुम्ही हे लिहू शकतात, थेरम लिहू शकतात. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रँट साइड्स आर कॉन्ग्रँट. त्या पद्धतीने हे दोन्ही x मानलेत आणि हा 90 मिळाला, त्याच्यावरून आम्ही हे कन्क्लुजन केलं की हा x 45 आला. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. हेन्स आन्सर. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन फर्स्ट सहज सोडवता आला. आता क्वेश्चन नंबर 2. In the adjoining figure, O is the center of the circle from point R. Segment RM and segment RN are tangent segments
touching the circles at M and N if OR 10 centimeter. इथे लिहून घेतो मी OR 10 centimeter and radius of the circle is 5 centimeter. आता रेडियस कुठली असेल OM किंवा ON. रेडियस काढून घेऊया आपण. इथे लिहून घेतो 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. देन आता क्वेश्चन, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. आता टँजंट सेगमेंट किती आल्यात, म्हणजे ही आणि ही दोन्ही टँजंट, दोन्ही तर सारखेच येतील, आपल्याला रूल माहिती आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, कुठलाही एक ट्रायंगल घ्यायचा. इथे आपण आन्सर लिहूया फॉर फर्स्ट. इन ट्रायंगल OMR by Pythagoras theorem, by Pythagoras theorem. हां, इथे पायथागोरस थेरम काय यूज केला, तर रेडियस टँजंट थेरम माहिती आपल्याला, हा राईट अँगल असतो, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल मिळाला. आणि मग राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण पायथागोरस थेरम यूज करतो. मग इथे OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. सो MR स्क्वेअर इज इक्वल टू OR स्क्वेअर मायनस OM स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. OR किती आहे 10 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर असेल तर एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन करतो, ती आली 15, आणि एका ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करतो, ती आली सबट्रॅक्शन करतो, ती आली 5. म्हणजेच किती आले 75. 75 म्हणजेच किती आले 25 इंटू 3. आणि मग याचं रूट आणि याचं रूट काढलं तर काय येतं, मग 5√3 सेंटीमीटर. म्हणजे MR किती मिळाली मग आपल्याला 5√3 सेंटीमीटर. याच पद्धतीने आपल्याला NR पण लिहिता येईल. Therefore segment or tangent segment NR is equal to also 5√3 सेंटीमीटर. दोन्ही आपल्याला सहज घेता आलं. आता what is the measure of angle MRO. आता याचं मेजर विचारलेलं आहे आपल्याला, हे मी आधी क्लिअर करून देतो. ओके, आता आपला हा दुसरा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ MRO. आता बघा आपल्याला हा इथे हा अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे, बरोबर. ही साइड किती आली 5 आणि ही किती आली 10. आता या हायपोटेनियस पेक्षा ही निम्मे आहे. ही निम्मे केव्हा असेल, ज्या वेळेस हा अँगल 30 असेल, बरोबर की नाही. साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हा रूल आपल्याला माहिती आहे. म्हणजे मग अँगल हा MRO किती मिळाला आपल्याला 30 डिग्री. तुम्ही हे लिहू शकता. कशा पद्धतीने ते सांगतो. इन ट्रायंगल MRO
in triangle MRO. Angle MRO is equal to in triangle OMR किती आहे 90 डिग्री. म्हणजेच काय OM is equal to half of the OR. कारण काय OM 5 and OR 10. याच्यावरून आपण हे लिहू शकतो हाफ ऑफ द OR. मग बाय 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम याच्यानुसार आपण सहज लिहू शकतो अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. याच पद्धतीने सिमिलरली angle NRO is equal to also 30 डिग्री. मग त्याने पुढे आपल्याला आणखी MRN पण विचारलेला आहे. मग MRN म्हणजेच काय या दोघांची सम येईल. हे दोघं 30 आलेत ते लिहायचं अँगल MRN इज इक्वल टू हे तिसरे साठी का MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO आणि दोघांचे ॲडिशन करा 30 डिग्री प्लस 30 डिग्री दॅट इज 60 डिग्री. या पद्धतीने आपल्याला हा तिसराही सहज सोडवता येईल. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये या गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतील. आता इथे तिसरा प्रश्न आता सेगमेंट RM and segment RN are tangent segments of a circle with center O. Prove that segment OR bisect angle MRN as well as angle MON. OR मुळे काय झालेत हे दोन्ही अँगल बायसेक्ट होतात. म्हणजे हा आणि हा कॉन्ग्रॅन्ट दाखवायचा, हा आणि हा कॉन्ग्रॅन्ट दाखवायचा. हे आता आपलं खरं काम असेल. मग त्याच्यासाठी आता आपल्याला प्रूफ लिहावा लागेल. प्रूफ लिहिताना बघा इन ट्रायंगल OMR and ट्रायंगल ONR हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर केलेत. हां याच्यामध्ये आता काय काय माहिती आहे आपल्याला ती आपण याच्यामध्ये लिहिणार आहोत. पहिली गोष्ट अँगल OMR is congruent angle ONR each 90 डिग्री. आपल्याला हा थेरम माहिती आहे बाय टँजंट थेरम. तुम्ही ते इथे लिहू शकता हां बाय टँजंट थेरम. शॉर्टकट लिहितो मी TGT लिहिलं टँजंट थेरम. त्याच्यानंतर OR बघा दोघांमध्ये कॉमन आहे. सो तो हायपोटेनियस पण आहे. हायपोटेनियस OR इज कॉन्ग्रॅन्ट
हायपोटेनियस ओ आर, त्याला म्हणूया कॉमन साइड, राईट. त्याच्यानंतर ओ एम कॉन्ग्रँट, याला आपण म्हणूया साइड. ओ एम इज कॉन्ग्रँट साइड ओ एन, रेडियस ऑफ सेम सर्कल. रेडियस ऑफ सेम सर्कल. आता या तीन गोष्टी मिळाल्यात आपल्याला. देअरफॉर ट्रायंगल ओ एम आर इज कॉन्ग्रँट ट्रायंगल ओ एन आर. चला इथपर्यंत आलोत आपण. आता याच्यावरून आपल्याला सहज लिहिता येईल की याला टेस्ट पण लिहू शकता तुम्ही. कोणते टेस्ट येईल इथे? हायपोटेनियस साइड टेस्ट. या टेस्टनुसार हे कॉन्ग्रँट आले. आता तीन पार्ट आपले कॉन्ग्रँट दाखवले गेले, तर रिमेनिंग पार्ट आर ऑल्सो कॉन्ग्रँट. मग त्या पद्धतीने अँगल एम आर ओ इज कॉन्ग्रँट अँगल एन आर ओ. आता हा अँगल आहे, मग याला काय लिहिणार तुम्ही? सी ए सी टी, कॉन्ग्रँट अँगल ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल. ही गोष्ट आपल्याला इथे लिहिता आली. तसेच अँगल एम ओ आर इज कॉन्ग्रँट अँगल एन ओ आर, याला सुद्धा लिहिणार सी ए सी टी. बस हे दोनच प्रश्न त्याने आपल्याला विचारलेले होते. दोन्ही आपण या पद्धतीने समजून दिलेत. मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. आता जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर? जस्टिफाय युअर आन्सर. फिगर याच्यासाठी आपल्याला एक फिगर काढावी लागेल. फिगर काढायला थोडंसं कठीण जाईल. हां, आता याला पॅरलल टँजंट काढूया. एक आणि सपोज दीज आर पॅरलल. याला नाव देऊया आपण ए बी. याला नाव देऊया आपण सी डी. आणि इथं सेंटरला एक्स वाय अशी नावं देऊन टाकूया. आणि हा सेंटर याचा ओ आहे. अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, या दोन्ही पॅरलल टँजंटचं डिस्टन्स किती आहे दोघांमधला. आता सर्कल जे काढलं त्याची रेडियस किती होती? 4.5. म्हणजेच इथून हे डिस्टन्स किती आहे? 4.5. मग इथून हे खाली जे काढतो हे डिस्टन्स सुद्धा किती असेल? 4.5. म्हणजे आन्सर किती येत आहे आपलं? 9 येतं. या दोघांचे ॲडिशन आपल्याला इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. पण हे आपल्याला
व्यवस्थित जस्टिफाय करायचा आहे. त्याच्यासाठी हा थोडासा मागे आपण सॉल्व एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं बघा. त्याच्यात एक तिसरी पॅरलल लाईन जी सेंटरमधनं जाते अशी आपण काढूया. तिला नाव देऊया एम आणि एन. बरोबर. आता तुम्ही लिहिताना या गोष्टी क्लिअर करा. काय काय क्लिअर करणार? सपोज a circle having center O, line AB touches to the circle at point X and another line CD touches to the circle at point Y. AB and CD are the tangents and circle having radius 4.5 centimeter. मग कन्स्ट्रक्शन मध्ये आपण लिहूया we draw line MN passing through center O. Then join X O Y. आपण एक्स वाय जोडून घेतलेत. ती पण सेंटर मधनं जाणार आहे. मग आता आपल्याला ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. ए बी लाईन ए बी पॅरलल लाईन एम एन. तर पॅरलल असतील तर साहजिकच हा आणि हा हे दोन अँगल हे इंटेरियर अँगल होतील. आणि इंटेरियर अँगल्स द सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180 but both are congruent. Therefore angle XON is 90 degree. तेवढं डिस्क्रिप्शन इथे लिहायचं. आणि हा किती आला आपल्याला 90 डिग्री. त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट टॉपिक अँगल XON is equal to 90 डिग्री. त्याचप्रमाणे लाईन MN पॅरलल लाईन CD. मग इथे सुद्धा हे इंटेरियर अँगल होतील. त्यांची सम 180 पण हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत पॅरलल असल्यामुळे तोही 90. म्हणजे हा पुन्हा NOY. देअरफॉर अँगल NOY इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हे 90 डिग्री आल्यामुळे सरळ XOY ही एक लाईन मिळाली आपल्याला. आणि हे सगळे कसे असतील? कोलिनियर पॉईंट्स असतील. आणि कोलिनियर पॉईंट आले म्हणजेच एक स्ट्रेट लाईन मिळाली. आर कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स मिळाले. देअरफॉर XOY is a straight line. काय उमटते इथे? पुन्हा एकदा is a straight line. शॉर्टकट लिहून दे. ओके. मग OX and OY are radius. ते रेडियस असतील. and therefore XY is a diameter. Therefore XY is equal to
OX प्लस OY. मग XY ची व्हॅल्यू OX किती आला 4.5 प्लस 4.5 टोटल किती आला 9 सेंटीमीटर. किती मिळालं आपल्याला XY 9 सेंटीमीटर. मग सहज लिहिता येईल आपल्याला उत्तर. देअरफॉर डिस्टन्स ऑफ two parallel tangents, that is AB and CD, is 9 centimeter. Hence answer. या पद्धतीने हे सर्व प्रश्न आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. मला वाटतं व्हिडिओ 1-2 वेळा पहा, नीट समजून घ्या आणि आपल्या वहीत सगळे उत्तरं सोडवाल ही अपेक्षा ठेवतो. आणि आपल्याला हा टॉपिक समजला असेल निश्चितच. धन्यवाद.